विचार करत करतच नेहमीप्रमाणे सगळी भाजी घेतली आणि जाता जाता एका रस्त्याच्या कडेला आजी बसल्या होत्या पापड घेऊन. वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते त्यांच्याकडे, ते बघूनच घ्यायची इच्छा झाली. मग मी आजींना विचारलं की आजी कितीला आहे पापड? तर आजी म्हटल्या 20 रुपयाला आहे. मी म्हटलं अरे बापरे, एवढी छोटी पॉकेट 20 रुपयाला? तर त्या एक छोटं स्मित हास्य करून मला म्हटल्या, तुला घ्यायचेत ना पापड, घे ना, मग कशाला एवढा विचार करते, घे, खाऊन घे आत्ताच, उद्याचा दिवस कोण बघितलाय. मी मनात म्हटलं ह्यांना काय गिराईक पटवायचं असतं म्हणून कसे बोलतात. पण त्या वयस्कर आजींचं बोलणं मला एवढं मनाला भावलं आणि विचार करायला भाग पडलं की ह्या वयात देखील ह्यांचे हे पॉझिटिव्ह विचार असतात. म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो त्यांचा, त्यांच्या चेहऱ्यावरील ते निर्मळ हास्य आणि जीवनाकडे बघण्याचा तो दृष्टिकोन खरंच खूप मनाला भावलं हे सगळं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच मित्रमैत्रिणींनो, परिस्थिती कोणतीही असू द्या, एक स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरचं म्हणजे ते समोरच्याला एवढं आकर्षित करतं आणि खूप असं म्हणजे जगण्याची इच्छा आणि आनंद निर्माण करतं. त्याच्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच होकारार्थी ठेवा. परिस्थिती कशीही असू द्या, एक हास्य चेहऱ्यावर ठेवा आणि जीवनाकडे किंवा जीवनाचा आनंद घ्या. उद्याचा दिवस कुणी बघितलाय? त्याच्यामुळे खरंच सेल्फ रिस्पेक्ट जपत जपत आनंदाने जीवन जगा.